288 ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष कशा कशा पद्धतीने वागले आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. निवडणूक आयोगाने 288 ठिकाणची जेव्हा निवडणूक जाहीर केली तेव्हा सांगितलं की मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. दुबार तिबार चारबार नावं देखील मतदार याद्यांमध्ये आहे आणि ज्यांची नावं एक पेक्षा अधिक ठिकाणी आहे अशा मतदार याद्यांवर आम्ही चिन्ह लावणार आहोत. 2 स्टार 3 स्टार 4 स्टार लावणार आहोत. आणि मतदार जेव्हा मतदानाला येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की अरे बाबा तुझं या 4 ठिकाणी नाव आहे 2 ठिकाणी नाव आहे तू कुठे मतदान करणार आणि त्याच्याकडून अर्ज भरून घेऊ आणि मग आम्ही मतदान करू. हे झालं का तर हे झालं नाही. हा जो जावई शोध निवडणूक आयोगाने लावला होता तो महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करत असताना त्यांनी हवाई या त्यांच्या भूमिकेला केलं आणि इथूनच तर तारीख पे तारीख हा जो चित्रपटातला जो डायलॉग होता तसं तारीख पे तारीख मतदान कधी होईल मतमोजणी कधी होईल जो गोंधळ घातला तो गोंधळही त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. निवडणूक आयोगाचा कुठलाही धाक नाही. निवडणूक आयोगाचं मॅन्युअल आचारसंहिता याच्या संपूर्ण बोजवारा वाजलेला आहे आणि निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर ज्या निवडणुका घेतल्या पाहिजे त्या संपन्न होत नाही. हा एक महत्वाचा या निवडणुकीचा आशय आहे. आम्ही हा आशय जेव्हा मांडतो तेव्हा रडीचा डाव खेळता म्हणून म्हटलं जातं. मात्र फ्री अँड फेअर इलेक्शन मधून जो निकाल येईल तो खेळाडू वृत्तीने स्वीकारण्याकरता आम्ही तयार आहोत. नवे तर एवढ्या वाईट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने झालेल्या निवडणुकातून आलेला निकाल जो आहे हा संविधानाचे पायी या नात्याने आम्ही तोही स्वीकारायला तयार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सोबत दुसरी जी मेक आहे ती प्रशासनाची. जिल्हाधिकारी नावाचं एक युनिट जिल्हा दंडाधिकारी म्हणून असतं ते काम करताना आढळून येत नाही. त्यानंतर पोलीस अधीक्षक पोलीस विभाग आहे तो काम करताना आढळून येत नाही. थेट प्रभाग रचना कशा असाव्यात इथपासून फिक्सिंग ही सुरू झालेली आहे आणि पुण्याच्याच महानगरपालिकेने कशा पद्धतीने वॉर्ड रचना केली. इधर का उठा उधर डालो इकडून काढून तिकडे फेकून द्या. तांदळातले जसे किडे उचलले जातात तशा पेक्षाही निवड जी आहे ही वाईट पद्धतीने करून प्रभाग रचना केली हेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे. दुबळा या अर्थाने की तुम्ही जर मजबूत आहात तर मग रडीचा डाव का खेळता. निवडणूक आयोगाला का तुम्ही मॅनेज करा. व्यवस्था जी आहे ती तुम्ही सगळी गुंडाळून का ठेवली. तुम्ही मतदारांना विकत का घेतलं. तुम्ही बोगस मतदान का करून घेतलं. या सर्व गोष्टी त्यांच्या कमजोरीच्या त्यांच्या विकलांगतेच्या आहेत आणि या भरीसभर भारतीय जनता पक्षाजवळ कार्यकर्ते नाही. भारतीय पक्षाजवळ जनता पक्षाजवळ नेते नाही. म्हणून इतर पक्षातून घेतलेली माणसं ही त्यांना पक्षात मोठी करावी लागतात. ही एकंदरीत असणारी ही परिस्थिती आहे. त्यांचे मित्र पक्ष जे आहे हे मुराकुस्ती त्यांच्याशी खेळत आहेत. अजितदादा पवार यांनी तर आता सांगून टाकले की भारतीय जनता पक्ष ही सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे. सर्वात जास्ती भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्ष करतो. आता कदाचित त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं असेल की जो शीशे के घर में रहते हो दूसरे के घर में पत्थर नहीं फेका करते. मात्र तरी देखील अजितदादा काही त्यांचं ऐकायला तयार नाही आणि आता त्यांनी बेछूट आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षात सुरू केले. मात्र यातली जी मेक आहे आणि थेट स्वरूपाचं आव्हान आमचं अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसचं हे आहे की तुम्ही जर एकमेकांवर आरोप करता आणि त्या आरोपाचं स्तर एवढं खालचं आहे तर मग तुम्ही सत्तेत एकत्र कसे. अजित पवारांनी पहिले उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या पक्षाचा असणारा सरकारचा पाठिंबा त्यांनी विड्रॉल करावा आणि मग खुशाल त्यांनी आरोप करावे. एका वेळेस सत्तेला ढेकण्यासारखं गोचिरासारखं चिटकून राहणार आणि दुसऱ्या बाजूला आरोप करणं दादा हे वागणं बरं नवं असं देखील या निमित्तानं त्यांना सांगत असताना त्यांना चॅलेंज आम्ही देतो की त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल
आरोप करावेत.